नमस्कार. नरेंद्र डिजिटल हाऊसमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र शासन वित्त विभाग यांनी दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी एक शासन निर्णय जारी केलेला आहे. त्या शासन निर्णयामध्ये काय आहे ते आपण पाहणार आहोत. त्या अगोदर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वाच्या व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहता येतील. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. शासन निर्णयाचा विषय आहे सेवार्थ प्रणालीतील अधिकारी कर्मचारी यांची ई-केवायसी पूर्ण करण्यास मुदतवाढ देण्याबाबत. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी जारी केलेला आहे. आता या शासन निर्णयामध्ये काय आहे ते आपण बघूया. शासन परिपत्रक. येथील परिपत्रकान्वये सर्व प्रशासकीय विभागातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ असलेल्या अधिकारी कर्मचारी यांनी माहे एप्रिल 2026 देय मे 2026 या वेतन देयका अगोदर ई-केवायसी पूर्ण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. तथापि अद्यापि काही प्रशासकीय विभागांकडून सदरची कार्यवाही पूर्ण न झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे सेवार्थ प्रणालीत वेतन घेणाऱ्या सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ असलेल्या अधिकारी कर्मचारी यांनी माहे मे 2026 देय जून 2026 या वेतन देयका अगोदर ई-केवायसी पूर्ण करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे. मात्र यापुढे अशी कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, याची सर्व संबंधितांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. सदरची मुदतवाढ ही सर्व जिल्हा परिषदा, मान्यताप्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा, शालेय शिक्षण विभाग कंसात शालार्थ प्रणाली, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित मान्यताप्राप्त व अनुदानित अशासकीय महाविद्यालये, कृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित मान्यताप्राप्त व अनुदानित महाविद्यालये संस्था, आदिवासी विकास विभागांतर्गत असलेल्या मान्यताप्राप्त व अनुदानित आश्रमशाळा व संस्था, वैद्यकीय विद्यापीठ उच्च व तंत्र शिक्षण कौशल्य विकास विभागाच्या अधीनस्थ संस्था, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडील संस्था यांना देखील हा शासन निर्णय लागू राहणार आहे. सदरचा शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे. त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक 2026 04 231 807 1735005 असा आहे. हे शासन परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात आलेला आहे. म्हणजेच तुम्हाला जी ई-केवायसी करण्यासाठी मुदत देण्यात आली होती माहे मे पर्यंत, ती वाढवून माहे जून पर्यंत देण्यात आलेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर सर्व अधिकारी अंमलदार यांनी स्वतःची ई-केवायसी पूर्ण करायची आहे, जेणेकरून तुमचे जे वेतन आहे ते कोणत्याही परिस्थितीत अडकणार नाही. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. आणि जर का तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशा महत्त्वाच्या ज्या व्हिडिओज आहेत त्या सर्वात अगोदर तुम्हाला पाहता येतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.